श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ मराठीतून अध्याय 10 मल्लासूर सैन्यवध। श्री शंकराने दिलेले युद्धाचे आव्हान स्वीकारून मनी दैत्य खवळतो आणि लागलीच सैन्यासह युद्धभूमीवर उतरण्याचे निश्चय करतो। देव सैन्य व दैत्य सैन्य समोरासमोर उभे राहिले। श्री मार्तंड भैरवाचे 7 कोटी गणासह विशाल सैन्य होते। मल्लासुराचे सैन्य तर त्याहूनही अधिक होते। दोन्ही दलातील सर्व सैन्य महापराक्रमी होते। अनेक प्रकारची शस्त्रे हाताळण्यामध्ये कुशल होते। अखेर दोन्ही सैनिकांनी एकमेकावर हल्ला केला। अनेक दैत्य धारातीर्थी पडले, तसेच अनेक देव सैनिक सुद्धा धाराशायी झाले। सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत वीरयुद्धाप्रमाणे लढत होते। देवेंद्राने या मोहिमेची धुरा खांद्यावर घेतली होती। त्याने दैत्य सैन्यावर प्रखर हल्ला चढविला। देवेंद्र मोठ्या पराक्रमाने लढत आहे आणि त्याच्या समोर दैत्य सैन्य हतबल झाले आहे हे पाहिल्यानंतर दैत्यप्रधान निर्जरध्वशी स्वतः रथावर आरूढ होऊन युद्ध करण्यासाठी त्याच्या समोर उभा ठाकला। निर्जरध्वशी शचीपतीस म्हणाला, हे देवेंद्रा, तू कशाला आला आहेस? तू युद्ध करण्यास असमर्थ आहेस। तुझ्यासारखा भ्याड लबाड योद्धा मी आजपर्यंत पाहिला नाही। तू अनेक वेळा युद्धातून पळून आला आहेस। तू देवदेवताचा राजा शोभत नाहीस। आता तू मार्तंड भैरवाच्या मदतीने युद्धात उतरला आहेस। दुसऱ्याच्या जीवावर युद्ध करण्यास तू तरबेज आहेसच। मात्र आता कृपा करून रणभूमीवरून पलायन करू नकोस, म्हणजे झाले। देव तुला सद्बुद्धी देवो। निर्जरध्वसाचे हे अपमानास्पद बोलणे ऐकून देवेंद्र भडकला। त्याने धनुष्य घेतला व एका दिव्य मंत्राच्या बाणाने निर्जरध्वसास मूर्छित केले। काही वेळाने निर्जरध्वस सावध झाला। त्यानेही रागाच्या भारात आपले धनुष्यबाण सज्ज करून देवेंद्रावर बाणाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली। दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले। याच वेळी सूर्यनारायण, दूषक दैत्य, वरुण आम्रातक दैत्य, चंद्र दैत्य, सिंह, कुबेर, सुराशन, गौरभाती, देवनाश दैत्य, वासुदेव, हलवत असे देव दैत्यामध्ये भीषण युद्ध सुरू झाले। दैत्य सैनिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यामुळे ते देवसैनिकांना भारी पडू लागले। आता आपला पराभव नक्की आहे हे देवेंद्राने ओळखले। त्यामुळे देवेंद्राने एक अचूक निर्णय घेतला। तो ऐरावतावरून खाली उतरला व भव्य दिव्य अशा स्थात जाऊन बसला। देवेंद्राने हर हर महादेव अशी गर्जना करत मंत्र जपून निर्जरध्वशीवर दिव्य बाण सोडला। या बाणामुळे निर्जरध्वशी तात्काळ गतप्राण झाला। देवेंद्र आपल्या शिबिरात परतला। देवेंद्र श्री मार्तंड देवास म्हणाला, दिवसेंदिवस दैत्याचे बळ वाढतच चालले आहे। हे दैत्य एक दिवस स्वर्गावर हल्ला करतील। मी निर्जरध्वशीस यमलोकी पाठविले, मात्र या कोलाहलात अनेक देवसैनिक धारातीर्थी पडले। हा रक्तपात आपल्याला टाळता आला असता तर बरे झाले असते। देवेंद्राचे हे बोलणे ऐकल्यानंतर श्री मार्तंड भैरव मनाशीच हसला। त्याने देवेंद्राच्या मनातील हेतू ओळखला। श्री मार्तंड भैरवाने ताबडतोब अमृत संजीवनी मंत्राचा अंतःकरणपूर्वक जप केला। त्यामुळे सर्व देवसैनिकाच्या शरीरात चैतन्य निर्माण झाले। सर्व देवसैनिक जिवंत झाले। त्यामुळे अन्य सर्व देव सैनिकांना आनंद झाला। येळकोट जय मल्हार असे म्हणून सर्वांनी श्री मार्तंड भैरवाचे कौतुक केले आणि वारंवार त्यास नमन केले। हे वर्तमान
फेरा करवी मल्लासुरास कळले तेव्हा त्यास अतिशय संताप आला. मल्लासुराने लागलीच काही निवडक योद्ध्यासोबत बैठक घेतली आणि स्वतः युद्धास जाण्याचे ठरविले. मात्र संयमी अशी मनीसुराने त्यास प्रावृत्त केले आणि दुसऱ्या दिवशी आपण स्वतः रणांगणात जाण्याचा मानस बोलून दाखवला. संयमी अशी मनीसुराने त्यास प्रावृत्त केले आणि दुसऱ्या दिवशी आपण स्वतः रणांगणात जाण्याचा मानस बोलून दाखवला. अध्याय 10. संस्कृत मधून. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासा कांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. सनत कुमार उवाच. म्हणे ब्रह्मानोत्तमा ऐके मल्हारी चरित्राचा महिमा. म्हणे ब्राह्मणोत्तमा ऐके मल्हारी चरित्राचा महिमा. श्रवणे कलिदोषास 9वा क्षण माझी लागत असे. दैत्य सैन्य रणभूमीस आले हे शिवास दूताने वदिले. शिव इंद्रास आज्ञा पिले सत्वर जाई युद्धाशी. देवेंद्र आज्ञा वंदून शिवास साष्टांग करी नमन. 3 प्रदक्षिणा घालून रणभूमी तपातला. दोही सैन्याची समदृष्टी झाली पाहुणी धृटजटी. झाली पाहुणी धूर्जटी. निर्विघ्न यंत्र सर्वांच्या दृष्टी पडे ऐशे ठेवी तसे. दोन्ही दळभार सिद्ध झाले. रणवाद्ये वाजू लागले. ध्वज फडकविती ते वेळे. दिशा धुंद झाल्या असती. देव सैन्य असे बहुत. त्याहून दैत्य सैन्य अद्भुत. वीर सिंहनादे गर्जती बहुत. युद्धोत्साह बहु असे. कोणी शूळ घेऊनी धावती. कोणी भाले हानिती. कोणी खडगे मारिती. एकमेका परस्परे अशुद्धाचे पूर वाहती. मांस रक्त मृतिका एक होती. आतडी पाया माझी गुंतती. परस्परे वीराच्या. कोणी गजावर बैसून व्रजवक्र अंगी लेवून बाणांची वृष्टी करीती जाण. पर सैन्यावरती अपार. कोणी खड्गास आयुधे घेऊन शत्रूच्या मस्तकी मारिती जाण. मस्तके भेदून नेत्र गळून क्षणा माझी पडताती. कोणी हला युद्धे करुणी पदातियांशी आणि ती ओढून मुसळ घाये चूर्ण करून क्षणा माझी टाकीती. कोणी चक्रे फिरवून मारिती. कोणी बाले घेऊन हाणती. कोणी पाशाने मस्तकी फोडीती. रक्तपान करीती आनंदे रण माझे अद्भुत. कोणी कोणास न ओळखीत. हाहाकार झाला बहुत. दैत्य प्रभाव बहु असे. देव सैन्य मृत झाले बहुत. झाले ते पळू इच्छित. हे जाणून इंद्र धावत ऐरावती पेली तसे. इंद्रे धनुष्य टणत कारून दैत्य सैन्य मारिले तारुण. हे निर्जर दोजीने अवलोकून रथलोटी इंद्रावरी. उभय सैन्याचा संहार झाला. देवेंद्रास विजय प्राप्त झाला. परिमणी संतोष नशे त्याला. देव निमाले म्हणून या. इंद्र उवाच. इंद्र शिवसभेत येऊन शिवास करुणी नमन. युद्ध प्रसंगीचे वर्तमान निवेदिता झाला शिवाप्रती. जय जयाजी पिनाकपाणी. जय जयाजी पिनाकपाणी. जय जयाजी कामसंजीवनी. तुमचे प्रसादे करुणी निर्जराजी वदिला असे. परिदेव निमाले बहुत. आमचा पक्षपाती तू उमाकांत. देव शिबिरे ओस भणभणीत पडली असे दयाळा. इंद्राच्या मनाची अभिप्राय जाणून हसूनी बोले मदन दहन. म्हणे देवेंद्रा स्वस्थ करी मन. शिबिरे पूर्ववत शोभती. तेव्हा शिव कृपाळू होऊन अमृत संजीवनी मंत्र जपून अरणी निमाले देव संपूर्ण. ते उठविले क्षण मात्रे शस्त्र हाती कवचा सहित. देव शिवसभेत आले त्वरित. हे पाहुनी अमरनाथ परमानंदे नाचतसे.
देवसैन्य उठले पाहुण आनंद न समाये ऋषी लागून जय जय आरुळी देऊन शिवचरण धरिले भंडार उधळती हर्ष करून गंधर्व गाती मधुर गाणे अप्सरा नृत्य करीती आनंदे करून बंदी जन येश वर्णिती इति श्री मल्हार पुराणे सप्तशती ग्रंथे मल्लासुर सैन्य वधो नामच दशमोऽध्याय श्री मल्हारी चरणार्पितमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु श्रीरस्तु शुभं भवतु।